नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया ITI कधीपासून सुरू होणार आहे। त्यासोबत ज्यावेळेस आपण ITI मध्ये जातो, ITI मध्ये जात असताना कोणकोणते डॉक्युमेंट किंवा कोणकोणते साहित्य आहेत जे तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे, म्हणजे ITI च्या पहिल्या दिवशीच कॉलेजला जात असताना कशा पद्धतीने जायचं याची संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। ज्या विद्यार्थ्यांचा ITI मध्ये प्रवेश झालेले आहे त्या सर्वांचं माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं अभिनंदन करतो। त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे, त्याला मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो। आता मेडिकल सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला आहे, या मेडिकल सर्टिफिकेटचं आपण काय करायला पाहिजे। विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ते मेडिकल सर्टिफिकेट जमाही केलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलेले आहे की हा मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला ज्या दिवशी कॉलेज चालू होईल त्यावेळेस घेऊन यायचं आहे। आता हा मेडिकल फॉर्मॅट असल्यामुळे आपल्याला काय करायचं, याच्यावर कोण माहिती भरणार, कोण सिग्नेचर करणार, अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। हे कमेंट मला येत आहेत। पहा, मेडिकल सर्टिफिकेट जो आहे तो मेडिकल तुमच्या जवळच्या कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही सिग्नेचर करून घेऊ शकता। संपूर्ण माहिती हे डॉक्टर फिल करतील। डॉक्टर फिल केल्याच्या नंतर त्यांनी सिग्नेचर आणि स्टॅम्प देतील। दिल्याच्या नंतर तुम्हाला ज्या दिवशी कॉलेज स्टार्ट होईल त्या दिवशी तुम्हाला घेऊन जायचं आहे। आता मॅक्झिमम विद्यार्थी, आता सर्वात मोठा कमेंट हा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी कमेंट करतात की कॉलेज कधीपासून चालू होईल आणि कॉलेज चालू झाल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी आहेत जे आपल्याला घेऊन जायला पाहिजे। याच डिटेल माहितीविषयी आजचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। सर्वात प्रथम, ज्या दिवशी आपण कॉलेजला जातो, कॉलेजला जात असताना एक आपल्याला बॅग लागणार आहे ज्यामध्ये आपलं सर्व साहित्य असतील। आता बॅग घेतल्याच्या नंतर आपल्याला एक कॉलेजचा ड्रेस लागणार आहे, जे की तुम्हाला पहिले 10 ते 15 दिवसामध्ये सूट दिलेली असते। कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक कॉलेजने वेगळा ड्रेस ठेवलेला आहे, गव्हर्नमेंटचा ड्रेस वेगळा, प्रायव्हेटचा ड्रेस वेगळा, म्हणून तुम्हाला आता मी कलर आणि ड्रेस तुम्हाला शो नाही करू शकत, कारण की प्रत्येक कॉलेजचा ड्रेस हा वेगवेगळा ठेवण्यात आलेला आहे, प्रायव्हेटचा वेगळा आणि गव्हर्नमेंटचा वेगळा। त्यानंतर कॉलेज बॅग सोबत आपल्याला लागणार आहेत काही रफ बुक, ज्यामध्ये आपण कॉलेजला गेल्याच्या नंतर काहीतरी लिखाण काम करतो, ते लिखाण काम करत असताना ना काही रफ बुक आपल्याला लागतात। तर आता कोणकोणते साहित्य आहे जे आपल्याला लागणार आहे ते आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ITI मध्ये आपल्याला काय शिकवलं जातं। तुमच्यापैकी काही जणांचं 1 वर्ष ट्रेनिंगसाठी कोर्स नंबर लागला असेल आणि काही जणांचं 2 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी नंबर लागला असेल। आता या 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल, प्रत्येकात ट्रेडनुसार वेगवेगळे साहित्य येणार आहेत, म्हणजे जनरली जे साहित्य असतात त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया। आता जे तुमचं साहित्य आहे ते साहित्य ठेवण्यासाठी त्यामध्ये एक सुविधा देण्यात आलेली आहे, लॉकरची। प्रत्येक विद्यार्थ्यांना एक सेपरेटली लॉकर दिले जातं आणि त्या लॉकरमध्ये तुमचं साहित्य हे तुम्ही ठेवू शकता। आता साहित्य ठेवल्याच्या नंतर एक लॉक सुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे। आता जे सब्जेक्ट विषय आहे ते सब्जेक्ट नुसार पाहूया आपण, सब्जेक्ट नुसार आपल्याला कोणकोणते साहित्य लागू शकतात। तर सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ट्रेड प्रॅक्टिकल। भले तुम्ही 1 वर्ष ट्रेडचे असाल किंवा 2 वर्ष ट्रेडचे असाल, ट्रेड प्रॅक्टिकल हे सर्वांना कॉमन आहे। आता ट्रेड प्रॅक्टिकल मध्ये जे प्रॅक्टिकल स्किल शिकवल्या जातात त्या प्रत्येकांच्या वेगळ्या आहे, इलेक्ट्रिकल ग्रुपच्या वेगळ्या, मेकॅनिकल ग्रुपच्या वेगळ्या, ऑटोमोबाईल ग्रुपच्या वेगळ्या। आता प्रत्येकाला ट्रेड प्रॅक्टिकल हा सब्जेक्ट कॉमन आहे। आता प्रत्येकाला वेगवेगळं त्यामध्ये स्किल शिकवलं जातं। ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जातं, इलेक्ट्रिकल सेक्टर मधल्याला इलेक्ट्रिकलची माहिती दिली जातं आणि मेकॅनिकल फील्ड वाल्याला मेकॅनिकलची माहिती दिली जातं। आता ट्रेड प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण शिकतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागते ती ट्रेड प्रॅक्टिकलची वही। आता तुम्ही प्रॅक्टिकल काय केलं, कशा पद्धतीने केलं याची नोंद ज्यामध्ये ठेवतो आपण त्याला म्हणतो ट्रेड प्रॅक्टिकलची वही। आता या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण काय केलं, कशा पद्धतीने केलं, कोणकोणते साहित्य वापरले या सर्वांची नोंद आपण या ठिकाणी घेत असतो, त्याला म्हणतो आपण ट्रेड प्रॅक्टिकल। ट्रेड प्रॅक्टिकल सोबतच एक रफ बुक तुम्हाला लागणार आहे, जे डेलीचं लिखाण काम वगैरे आपण करत असतो। त्यानंतर आहे ट्रेड थेरी। ट्रेड थेरी मध्ये आपल्याला सर्वांना एक ट्रेड थेरीची बुक लागणार आहे। ती ट्रेड थेरीची बुक तुम्हाला शिक्षक देतील किंवा काही जे पॉप्युलर ट्रेड आहे त्या सर्वांचे जे बेसिक पुस्तकं आहेत त्यांची सर्वांची आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल, जिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करू शकता। ट्रेड थेरॉटिकल साठी एक रफ बुक लागणार आहे, त्यासोबतच काही थेरी पेजेस लागणार आहेत, काही कलर पेन लागणार आहेत या ठिकाणी। त्यासोबत तुम्हाला शिकवलं जातं इंजिनिअरिंग ड्रॉइंग। इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक बुक येते, ते बुक तुम्हाला पाहिजे किंवा त्याचे काही पेजेस असतात ते पेजेस तुमच्याकडे पाहिजे। त्यासोबतच तुम्हाला लागणार आहे सेट स्क्वेअर, त्यासोबतच लागणार आहे तुम्हाला कंपास पेटी। त्यानंतर एक सब्जेक्ट शिकवलं जातं एम्प्लॉयबिलिटी स्किल। एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये त्याचं लिखाण काम करण्यासाठी एक रफ बुक तुम्हाला लागणार आहे। जनरली जर बघितलं तर 3 ते 4 रफ बुक लागतील आणि प्रत्येक सब्जेक्टचा वेगवेगळे बुक असतात, ते बुक तुम्हाला लागणार आहेत।
त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते तुम्हाला डेली डायरी. आता ही डेली डायरी प्रत्येक विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. आज काय शिकलं, काय कोणता प्रॅक्टिकल केला, काय काय गोष्टी शिकले याची सर्वांची नोंद ठेवतो, ज्याला आपण डेली डायरी म्हणतो. तर डेली डायरी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हवी आहे. हे सर्व साहित्य आपण डेली येणं जाणं करत असताना सोबत बॅगमध्ये नाही ठेवू शकत, म्हणून तुम्हाला एक लॉकर दिलं जातं. त्या लॉकरमध्ये तुमचं सर्व साहित्य त्यामध्ये ठेवलं जातं. आता संपूर्ण जर बघितलं, कोणाचे काही पेना असतात, कोणाच्या वह्या असतात, कोणाचे काही बॅग असतात, कोणाचा जेवणाचा डब्बा असतो. तर या सर्व गोष्टी कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर सेफ राहावे म्हणून एक लॉकर पद्धत देण्यात येते. त्या लॉकरमध्ये तुम्हाला तुमच्या नावाचं एक लॉकर तुम्हाला दिलं जातं. दिल्याच्या नंतर ते सर्व साहित्य तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि ते चोरी जाऊ नये म्हणून त्याला एक तुम्हाला चांगल्या प्रकारचं लॉक घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यासोबत जे काय बेसिक गोष्टी लागणार आहेत ते तुम्हाला एक पर्सनल फाईल लागणार आहे. पर्सनल फाईलमध्ये एक डॉक्युमेंटची फाईल असते आपली, जे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्या प्रकारची फाईल घेऊन जायचं. फाईल घेऊन गेल्याच्या नंतर त्यामध्ये सर्व तुमचे डॉक्युमेंट लावायचे आणि ती फाईल तुमच्या शिक्षकाकडे जमा करावी लागते. यामध्ये तुमचे संपूर्ण पर्सनल डॉक्युमेंट राहणार. बाकी हे जे सर्व साहित्य तुम्हाला सांगत आहे मी, ते प्रत्येक कॉलेजनं तुम्हाला यादी देतील. यादी दिल्याच्या नंतर तुम्हाला खरेदी करून घ्यायची आहे. काही विद्यार्थी लॉटमध्ये जर खरेदी केले तर त्याच्या किंमतही कमी होताना आपल्याला दिसत आहेत. जर तुम्ही सेपरेटली एक एक जर विकत घेतलं तर तुम्हाला त्याच्या किमती मॅक्झिमम करून जास्त प्रमाणात देतील, म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस प्रमाणे तुम्हाला मिळतील. पण समजून घ्या, तुम्ही 20 विद्यार्थी, आता 20च्या 20 जर एका ठिकाणावर जर खरेदी केलं तर त्यावर तुम्हाला चांगल्याच प्रकारचा डिस्काउंट मिळणार आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता, सर्वांनी मिळून एकत्र खरेदी केलेलं कधीही चांगलं. पहिल्या दिवशी जात असताना हे सगळं साहित्य तुम्हाला घेऊन जाणं कंपल्सरी नाही, कारण की कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुमचे शिक्षक तुम्हाला संपूर्ण प्रकारे काय साहित्य लागणार आहेत, कधी घेणार आहात, कशा पद्धतीचे पाहिजे या संपूर्ण माहिती तुम्हाला देतील. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये काही माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.